भारताचा शोध भाग 18 जीवन प्रवृत्ती व निवृत्ती. प्राचीन काळातील हे जे विचारांचे अंधुक आरंभ, ह्यातून हिंदी विचार व तत्वज्ञान यांच्या गंगा यमुना वाहू लागल्या. हिंदी जीवन, हिंदी साहित्य व संस्कृती इत्यादींचे प्रवाह त्यातूनच निघाले आणि या साऱ्या सरिता पुढे विशाल, खोल, मोठ्या होत गेल्या. त्यांना मधून मधून अपरंपार पूर आले. ते केव्हा केव्हा किनाऱ्याबाहेर पसरून ओसरताना त्यांनी आसपासच्या जमिनीत बहुमोल गाळाची भर घातलेली आहे. त्या युगानुयुगाच्या अजस्त्र कालात केव्हा केव्हा या नद्यांचे पात्र बदललेले दिसते, तर केव्हा केव्हा पात्राचा संकोच होऊनही नदी अगदी लहान झालेली दिसते. पण ओळखू येण्या इतपत त्या नदीचे वैशिष्ट्य व स्वत्व अखंड राहिलेले आहे, मूळ रूप टिकलेले आहे. जीवनाची अजून ओढ नसती तर हा अखंडपणा टिकलाच नसता. ही टिकाव धरून राहण्याची शक्ती म्हणजे मोठा गुणच आहे असे नाही. त्याचा अर्थ साचीव डबके करून राहणे, सडत जाणे असाही होणे शक्य आहे. आणि गेली कित्येक शतके हिंदुस्थान अशाच रीतीने जगत आहे असे मला तरी वाटते. परंतु हजारो वर्षे अस्तित्व टिकविणे ही लक्षात घेण्या इतकी ठळक गोष्ट आहे. विशेषतः आज आपल्या डोळ्यांदेखत एका पुढारलेल्या गर्विष्ठ संस्कृतीचा पाया सारख्या पुन्हा पुन्हा होत असलेल्या महायुद्धांनी व अनेक क्रांतींनी पोखरला जात असताना या गोष्टीचे महत्त्व ध्यानात घेणे आवश्यक आहे. या महायुद्धाच्या मुशीत आज सारे वितळत आहे. त्यातून पौर्वात्य व पाश्चिमात्य या दोघांकरिता काहीतरी अधिक चांगले निघेल व आजपर्यंत मानवजातीने प्रयासाने जे काय साधलेले आहे ते कायम राहून जे आजपर्यंत साधले नाही म्हणून उणीव भासते त्याची त्यात भर पडेल अशी आपली सर्वांची इच्छा आहे. परंतु पुन्हा पुन्हा होणारा हा सार्वत्रिक संहार साधन संपत्ती व मानवी जीवन यांचाच केवळ नव्हे तर जीवनाला अर्थ देणाऱ्या मौलिक मूल्यांचाही संहार अर्थगर्भ व सूचक आहे. विविध दिशांनी नाना क्षेत्रात थक्क करून सोडणारी प्रगती होत असूनही, उच्चतर पातळीवर अर्वाचीन संस्कृती उभी असूनही, पूर्वी कधी स्वप्नातही वाटले नसेल इतक्या पराकोटीला पोहोचूनही या आधुनिक यांत्रिक संस्कृतीला हा रोग का? संस्कृती टिकून राहण्याला आवश्यक अशा एखाद्या घटकाची उणीव पडून या संस्कृतीच्या नाशाची बीजे या संस्कृतीच्या पोटातच आहेत की काय? परतंत्र देश गतकालाच्या स्वप्नात शिरून वर्तमान काळ विसरू इच्छित असतो. गत इतिहासाच्या देखाव्याच्या वैभवात समाधान मानतो. या मूर्खपणाच्या व घातक खेळात वेळ घालविण्याची सवय आपल्यापैकी बऱ्याच लोकांना लागली आहे. दुसरी ही अशीच दुष्ट खोड आपल्याला जडलेली आहे. इतर अनेक बाबतीत जरी आम्ही निकृष्ट स्थितीला पोचलो असलो तरी आध्यात्मिक दृष्ट्या अद्यापही इतरांहून आम्ही थोर आहोत अशी कल्पना आपण उराशी धरून असतो. स्वातंत्र्य नाही, गुण दाखविण्याची संधी नाही, उपवासमार, हालअपेष्टा सुरू आहेत. अशा परिस्थितीच्या पायावर आध्यात्मिक किंवा कोणत्याच प्रकारच्या मोठेपणाची इमारत उभी करता येत नसते. हिंदी लोक परलोकाचाच अधिक विचार करणारे आहेत असे पुष्कळ पाश्चिमात्य लेखक प्रतिपादित करतात. देश कोणताही का असेना त्यातील दुर्दैवी व दरिद्री लोक एकतर परलोकाच्या आशेवर असतात, नाहीतर क्रांतीच्या मार्गाला लागतात. कारण ही लोक त्यांच्याकरिता नाही हे स्पष्टच दिसते. ही स्थिती परतंत्र राष्ट्रांचीही होते. जसजसा मनुष्य पोक्त होत जातो तसतसे ह्या बाह्य दृश्य जगात त्याचे मन गढून राहत नाही व तेवढ्यावर त्याचे समाधान होत नाही. या जीवनातील आंतरर्थ तो शोधू लागतो. त्याला मनाचे समाधान हवे असते. हे जसे व्यक्तीच्या बाबतीत दिसते तसेच राष्ट्रांच्या व संस्कृतींच्या बाबतीतही दिसून येते. राष्ट्रे आणि संस्कृती जसजशी प्रौढावस्थेला जातात तसतशी त्यांची वृत्ती अधिक अंतर्मुख होते. कोणतीही संस्कृती घ्या, कोणतेही लोक घ्या, आंतर आणि बाह्य जीवनातील हे समांतर प्रवाह त्यांच्यात दिसून आल्याशिवाय राहणार नाही. या आध्यात्मिक आणि अधिभौतिक जीवनांच्या प्रवाहांचा संगम झाला किंवा निदान ते एकमेकांना अगदी लागून वाहत राहिले तर त्या राष्ट्राला व संस्कृतीला समतोलपणा व स्थिरता लाभलेली आढळते. परंतु जर हे प्रवाह भिन्न दिशेने वाहू लागून त्यांच्यात विरोध आला तर मनाला व आत्म्याला क्लेश देणारी क्रांतीची परंपरा येते. ऋग्वेदापासून पुढे आपण जसजसे जाऊ तसतसे जीवनाचे आणि विचाराचे हे दोन्ही प्रवाह वाढत चालले आहेत असे आपणास दिसेल. प्रथम हे प्रवाह या भौतिक जगात रमताना दिसतात.
निसर्गाचे सौंदर्य आणि गूढता, संसाराचा आनंद, ओतप्रोत भरून राहिलेली जीवनशक्ती या गोष्टी आरंभी या प्रवाहातून दिसतात. ग्रीक देवदेवतांप्रमाणे इथले देवदेवताही माणसांसारख्या वाटतात. कथा पुराणांमधून हे देव स्वर्ग लोकातून भूलोकावर येऊन मानवांच्या संगतीत वावरताना दिसतात. देव आणि मानव यांच्यात स्पष्ट विभाग दाखविणारी अशी रेषा दिसत नाही. परंतु याच्यानंतर विचार सुरू झालेला, जिज्ञासा वृत्ती जागी झालेली दिसते. इंद्रियातील अशा जागांसंबंधी गूढता अधिकच सखोल व गंभीर होते. भरपूर प्रमाणात जीवन प्रवृत्ती टिकलेली दिसते. परंतु जीवनाच्या बाह्य आविष्कारापासून हळूहळू निवृत्तीही दिसू लागते. सामान्यपणे कानांनी न ऐकू येणाऱ्या, डोळ्यांना न दिसणाऱ्या व सामान्य माणसाला अनुभवता न येणाऱ्या या दृश्य सृष्टीकडे लक्ष लागून दृष्टी अंतर्मुख होताच एक प्रकारची अनासक्त वृत्ती वाढते. या सर्व चराचराचा, या सर्व जीवनाचा हेतू काय? विश्वात काही हेतुमयता आहे का? आणि विश्वाचे काही उद्दिष्ट असेल, प्राप्तव्य असेल तर त्याच्याशी मानवी जीवनाचा मेळ कसा घालायचा? ते त्याच्याशी सुसंवादी कसे करायचे? दृश्य आणि अदृश्य जगांच्या मध्ये आपण सुसंवादी संबंध निर्माण करून या एकतानतेच्या साह्याने हे जीवन जगण्याचा योग्य मार्ग सापडणे शक्य आहे का? अशा रीतीने इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानातही हे वृत्ती आणि निवृत्तीचे दोन विचार प्रवाह, जीवनाचा स्वीकार व प्रवृत्ती ही जीवनापासून परांगमुखता आणि निवृत्ती बरोबरीने वाढत होते. कधी या तर कधी त्या वृत्तीवर निरनिराळ्या कालखंडात निरनिराळ्या वृत्ती प्रवृत्तींवर जोर दिलेला पाहायला मिळतो. परंतु काही असले तरीही या संस्कृतीची पार्श्वभूमी पारलौकिक नव्हती. संसार आसार आहे हे या वृत्तीत नव्हते. तात्विक चर्चा प्रसंगी जगाचे माया म्हणून वर्णन येत असेल, हे जगत म्हणजे केवळ आभास आहे असे जरी प्रतिपादिले जात असेल तरी हा विचार निरपेक्ष असा नसून सापेक्ष होता. अंतिम सत्याच्या दृष्टीने हे जगत म्हणजे माया किंवा आभास आहे असा हा सापेक्षतावाद होता. प्लेटोच्या सत्याच्या छायेप्रमाणेच हा विचार आहे. त्या प्रवृत्ती निवृत्तीच्या वादाच्या पार्श्वभूमीत सुद्धा दोन्ही वृत्तीत असे दिसते की दोन्हीतही हे जग आहे ते असे आहे हे जमेस धरूनच संसार नेटका करून जीवनातील बहुविध सौंदर्याचा आनंदाने उपभोग घेण्याचा प्रयत्न सुरू होतो. हिंदी संस्कृतीपेक्षा सिमेटिक संस्कृती अधिक पारलौकिक दृष्टीची असावी, कारण त्या संस्कृतीपासून जे धर्म निघाले त्यांचा आणि विशेषतः प्रारंभीच्या ख्रिश्चन धर्माचा परलोकावर जास्त भर होता. T.E. लॉरेन्स म्हणतो, विजयी व पराभूत अशा सर्व सेमेटिक धर्मांना सामान्य असे मूलभूत तत्व असे आहे की संसार आसार आहे आणि या विचारामुळे कधी सुखविलासांना ऊत आलेला दिसतो तर कधी संपूर्ण वैराग्य दिसते. हिंदुस्थानात जेव्हा जेव्हा संस्कृतीला बहर आलेला दिसतो तेव्हा तेव्हा निसर्गाचा व संसाराचा उपभोग घेण्यात भरपूर आनंद, सुखाचे जिणे जगण्याची हौस व कला, संगीत, साहित्य, गायन, नृत्य, चित्रकला या सर्वांचा विकास झालेला आढळतो. कामशास्त्राची सुद्धा अगदी सुसंस्कृत सांकेतिक चर्चा झालेली दिसते. जर हिंदी संस्कृती संसार आसार मांडणारी असती, जीवनाकडे पाहण्याची हिंदी दृष्टी पारलौकिक वृत्तीची असती तर हे सारे कला विलास व कला विकास, विविध विपुल जीवनाचे हे आविष्कार आपणास दिसले नसते. जी संस्कृती मुळात पारलौकिक वृत्तीची आहे ती हजारो वर्षे सतत चालूच राहिली नसती. ही गोष्ट स्पष्टच आहे. असे असूनही काही लोक समजतात की हिंदी विचार व संस्कृती जर कोणत्या तत्वाची प्रतिनिधी असतील तर ती संसार निवृत्तीची प्रतिनिधी आहे, संसार प्रवृत्तीची नाही. माझी तर समजूत आहे की सगळ्याच प्राचीन धर्मात व संस्कृतीत काही तत्वज्ञान संप्रदाय निवृत्तीला प्राधान्य देणारे असले तरी एकंदरीत पाहिले असता या संस्कृतीने संसार निवृत्तीवर अधिक भर कधीच दिला नव्हता व जो काही असेल तो ख्रिश्चन धर्मापेक्षा तर फारच कमी. बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांनी जीवन निवृत्तीवर जास्त अधिक जोर दिला होता हे खरे, आणि हिंदी इतिहासाच्या काही कालखंडातही संसार सोडून पळून जाण्याची ही लाट मोठ्या प्रमाणावर आलेली दिसते. उदाहरणार्थ बुद्ध विहारात
बुद्ध मठात एकेकाळी हजारो लोक जाऊन भिक्षू बनत होते असे दिसते. असे मधून मधून का होईना त्याचे कारण मला माहीत नाही. युरोपात मध्ययुगीन काळात जगाचा अंत जवळ आला आहे अशी समजूत प्रचलित होती तेव्हा अशा प्रकारची किंवा याहून जास्त सूचक उदाहरणे दिसून येतात. राजकीय किंवा आर्थिक परिस्थितीमुळे लोकात नैराश्यवाद पसरून त्यामुळे ह्या संसार त्यागाच्या व निवृत्ती मार्गाच्या कल्पना निघाल्या असाव्यात किंवा त्याला महत्व आले असावे. बौद्ध धर्माचे जीवनाकडे पाहण्याचे सिद्धांत वैचारिक दृष्ट्या व तात्विक दृष्ट्या काहीही असले तरी त्यात तत्वाचा अतिरेक टाळला आहे. बौद्ध धर्म म्हणजे सुवर्ण मध्य, बौद्ध धर्म म्हणजे मध्यम मार्ग. त्या धर्मातील निर्वाणाच्या कल्पनेत सुद्धा कंसात काही वेळा तिचा अर्थ करण्यात येतो त्याप्रमाणे कंस पूर्ण ती अवस्था म्हणजे सर्व स्वभाव शून्यवस्था अशी मुळीच नसून त्या अवस्थेत सुद्धा अस्तित्व एक भावात्मक स्थिती आहेच. परंतु ही कल्पना मानवी बुद्धीच्या आवाक्या बाहेरची असल्यामुळे तिचे वर्णन अभावार्थी करण्यात आले आहे. हिंदी संस्कृती व विचार यांचेच एक विशिष्ट फळ म्हणजे बौद्ध धर्म. हा बौद्ध धर्म जर केवळ निवृत्ती असता, शून्यवादी असता तर जे कोट्यवधी लोक त्यांचे अनुयायी आहेत त्यांच्यावर तसा काही परिणाम दिसून आला असता. परंतु तसे काही न दिसता त्याच्या उलट प्रचार बौद्ध धर्मीय देशात दिसून येतो. संसार प्रवृत्ती म्हणजे काय याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे चीनचे लोक आहेत. हिंदी विचारवंत नेहमी जीवनाच्या अंतिम हेतूवर जोर देत असल्यामुळे हा असला सावळा गोंधळ झाला आहे. विश्वाच्या जीवनाच्या उभारणीत ह्या व्यक्त जागा जगाच्या पलीकडचे काही अंतिम अव्यक्त आहे हे ते विचारवंत कधीही विसरू शकले नाहीत. आणि म्हणून जगाचा संसाराचा पुरस्कार करताना सुद्धा संसाराच्या आहारी जाऊन त्याचे दास होण्याचे त्यांनी नाकारले. तुमची सारी शक्ती व उत्साह खर्च करून सत्कर्मे आनंदाने खुशाल करा, पण त्यात गुरफटून जाऊ नका व त्याचा परिणाम काय होईल याची चिंता करीत बसू नका असा त्यांचा आदेश आहे. अशा तऱ्हेने त्यांनी जीवन जगून कर्म करताना अनासक्त कसे राहावे ते शिकविले. जीवन परांगमुख व्हा, कर्मे सोडा असे नाही सांगितले. ही अनासक्ततेची कल्पना हिंदी तत्वज्ञानातच आहे असे नाही, इतरही तत्वज्ञानातून हा विचार आढळतो. दृश्य व अदृश्य जगात एक प्रकारचा समतोलपणा ठेवा, दोघांमध्ये एक प्रकारचा मेळ निर्माण करा, हेच सांगण्याचा दुसरा मार्ग म्हणजे अनासक्त राहून वागा. नाहीतर या बाह्य जगाच्या ही लोकांच्या खटपटीत भलतीच आसक्ती लागून अव्यक्ताची आठवण नाहीशी होते व ते हळूहळू दूर जाऊन दृष्टी आड पडते व मग ही सारी खटपट जगाच्या अंतिम हेतूच्या दृष्टीने ध्येय शून्य हेतू शून्य होऊन बसते. अव्यक्ताचा शोध लावण्याचे हिंदी मनाचे हे जे पहिले धाडशी प्रयत्न झाले त्यात सत्यावर सारखा भर आहे, सत्यावर अधिष्ठान आहे, सत्याचा सारखा ध्यास लागलेला आहे. अपौरुषेय ईश्वर प्रणित किंवा ठाम सिद्धांत म्हणून कोणतेही तत्व खरे मानणे म्हणजे ज्याच्या बुद्धीची साहसी भरारी पुरेशी नाही अशा अर्धकच्च्या लोकांची समजून ती पद्धत त्यांनी बाजूला टाकली. त्या विचारवंतांची प्रयोग करण्याची पद्धत स्वतःच्या प्रत्यक्षानुभवाने प्रचिती घेण्याची, केवळ भावनागम्य व अतींद्रिय अनुभवाप्रमाणे त्यांना झालेली ही अव्यक्तीची प्रचिती बाह्य दृश्य जगाच्या अनुभवातून वेगळी होती. आपल्या बुद्धीला समजण्यासारख्या त्या दिशा, काल अशा बंधनांची मोजता येण्यासारख्या ह्या दृश्य जगाच्या पलीकडच्या एका वेगळ्या अनंत अदृश्य दिक्काल बंधनाच्या मर्यादा नसणाऱ्या जगात या हिंदी मनाची भरारी गेलेली दिसते. या अनंताच्या प्रदेशातले त्याचे अनुभव ह्या कोत्या जगाच्या भाषेत मांडणे कठीण होते. हा साक्षात्कार काय होता, ते कल्पनेचा आभास होता का शाश्वत सत्याचे एक दर्शन होते ते मला सांगता येत नाही. कदाचित पुष्कळ प्रयोगात या विचारवंतांची आत्मवंचना सुद्धा झालेली असेल, पण मला त्यात महत्वाचा भाग वाटतो तो हा की अमक्या धर्मात किंवा अमक्या आचार्याने सांगितले म्हणून त्याच मार्गाने गेले पाहिजे असे न करता स्वानुभवाने अव्यक्ताचा शोध लावण्याचे हे प्रयत्न होते. एक लक्षात ठेवायचे ते हे की हिंदुस्थानात तत्वज्ञानाचा उद्योग ही काही मुठभर तत्वज्ञांची किंवा शिष्टांची मिरासदारी नव्हती. तत्वज्ञान बहुजन समाजाच्या धर्माचा महत्वाचा भाग असे.
तत्वज्ञानाचे हे गूढ गंभीर विचार बारीक होत होत झिरपत सर्वसामान्य लोकांपर्यंत शेवटी जाऊन पोहोचत आणि त्यामुळे जीवनाकडे पाहण्याची तत्वज्ञानी दृष्टी हिंदुस्थानात चीनप्रमाणे अगदी सर्वसामान्य झाली. काही थोड्या लोकांच्या दृष्टीने तत्वज्ञान म्हणजे विश्वाच्या विविध घटनांची कारणे व त्यांचे नियम, जीवनाचा अंतिम हेतू याचा अगदी खोलात शिरून वळणावळणाने शोध घेणे आणि जीवनातील परस्पर विरोधी घटनांच्या मागे काही मूळचा एकसूत्रीपणा आहे किंवा नाही याचा शोध घेणे. परंतु बहुजन समाजापर्यंत पोचलेल्या तत्वज्ञानाचे एवढे कोडे न होता ते फार सुटसुटीत झाले व तरी सुद्धा त्या तत्वज्ञानामुळे सर्वसामान्य माणसाला काही जीवन हेतू, काही कार्यकारण संगती सापडे. आलेल्या प्रसंगाला व दैवाच्या घाल्याला खंबीरपणाने तोंड देण्याचा धीर चढे व आनंदी समाधानी वृत्ती कायम राही. टागोर यांनी डॉक्टर ताय ची ताओ यांना लिहिले होते, चीन आणि हिंदुस्थान यातील प्राचीन विद्या म्हणजे ताओ सत्पथ. यांचा शहाणपणा असा की त्यांनी मानवी जीवन आंतरबाह्य परिपूर्ण करण्याचा, संसारातल्या बहुविध कर्तव्यातच जीवनाच्या आनंदाचे मिश्रण करण्याचा कसून प्रयत्न केला. हा शहाणपणाचा ठसा निरक्षर अडाणी सामान्य जनतेवर थोडाफार कायम उमटला व 7 वर्षे घोर युद्ध चालूनही चीनी जनतेचा श्रद्धेचा आधार तुटला नाही व वृत्तीतला आनंद सुटला नाही. हिंदुस्थानातील आपली सत्व परीक्षा जास्त वर्षे चालू आहे. दारिद्र्य आणि अपरंपार दैन्य आपले कित्येक वर्षे कायम सोबतीत झाले आहेत आणि असे असूनही हिंदी जनता हसते, खेळते, गाते, नाचते. हेही दिवस जातील या खुशीत असते. भाग 18 समाप्त. भारताचा शोध भाग 18